नमस्कार. आज आपण झटपट काही साहित्यात होणारी गोबीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि त्यासाठी मी पाव किलो गोबी घेतला. त्याला कढईमध्ये छान भाजून घ्यायचं आहे. चटके लागेपर्यंत भाजायचं. थोडंसं तेल घालून भाजून घेतलं तर खूप छान. जर तेल नसेल खात तर स्किप करा. छान गोबी भाजून झाला, साईडला काढून घेतला. नंतर त्या कढईमध्ये मी खोबरं घातलं. खोबरंही छान भाजून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवर लाल होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं. खोबरं नसेल तर शेंगदाणा घाला, शेंगदाणा नसेल तर तीळ घाला. तिघातून एकतरी वस्तू घाला, ज्याने आपली ग्रेव्ही ही घट्ट होते. नंतर खोबरं थंड झालं. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही तिखट जसं खात असाल तसं त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्या. छान आपण वाटून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं. मोहरी, जिरं, कुटलेला लसण आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये वाटण घालायचं. वाटण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा. तुमच्याकडे जो असेल तो गरम मसाला घाला. छान मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घाला आणि ते मिश्रण आपण आता आपल्या या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. अगदी कमी तेलात किती छान तरी सुटलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये गोबी घालायची आहे. मिक्स करून घ्यायची आहे. जर तुम्हाला घट्ट मस्त अशी गोबी खायची असेल तर मीठ घालून 5 एक मिनटं वाफवून तुम्ही अशी भाजी खूप छान लागते. नक्की ट्राय करा. नसेल तर 1 ग्लास पाणी घालायचं आहे. मला थोडी ग्रेव्ही करायची होती. मी 1 ग्लास गरम पाणी घातलं. छान उकळी येऊ दिली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. अगदी 2 ते 3 मिनिट अजून त्याला उकळी येऊ दिली. तयार आहे आपली गरमागरम गोबीची झटपट होणारी रेसिपी. आवडली तर नक्की ट्राय करा. आणि हो, ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. सकाळच्या गडबडीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.